आता तुम्हाला कळलंच असेल बांबूवरून महाराष्ट्रामध्ये कसं रण पेटलेलं आहे। पुढे जाऊया। गेल्या वर्षभर मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाकरता आंदोलन आमरण उपोषण करत सरकारला धारेवर धरणाऱ्या मनोज जरांगेंनी आता ट्रॅक बदलल्याचं दिसतंय। कारण मनोज जरांगे यांनी आणखी एक एम फॅक्टर ज्याचा मुद्दा उचलून धरला। हा एम फॅक्टर म्हणजे मराठा नव्हे तर मुस्लिम आहे। जरांगेंचं हे मुस्लिम कार्ड नेमकं काय आहे? आत्ताच जरांगेंना मुस्लिम आरक्षणाची मागणी का करावीशी वाटली? आढावा घेऊयात। 18 पगड जातीची माणसं येत आहेत। इथं बंजारा येतोय, इथं वंजारी येतोय, इथं बेरड रामोशी येतोय, इथं नाभिक सुतार लोहार कुंभार येतोय, गुरव घडशी परीट येतोय। मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय, मी एकटा पडलोय। एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी प्रवर्गातील सर्व जाती एकत्र होत असताना मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे मात्र एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय। याची कबुली स्वतः जरांगे यांनीच दिली आहे। त्यामुळे एकटे पडलेले मनोज जरांगे आता इतर जाती धर्मांना साथ घालू लागलेत। आधी धनगर आरक्षणाचा नारा देणाऱ्या जरांगे यांनी आता थेट मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करत मुस्लिम कार्ड खेळलंय। तर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात। जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। मनोज जरांगे यांनी मराठ्यांसह आता मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यामागे विशेष रणनीती आहे। मागच्या जवळपास 9 महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी करण्यामागे अनेक कारणं आहेत। ओबीसी आंदोलनामुळे जरांगे बॅकफूटवर गेले आहेत। ओबीसी समाज एकवटल्यानं जरांगेंची धास्ती वाढली आहे। त्यामुळेच आता मुस्लिमांच्या पाठिंब्यासाठी त्यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केल्याचं दिसतंय। तिकडे मुस्लिम धर्मीयांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचं राजकीय महत्त्व दाखवून दिलंय। मराठे आणि मुस्लिम एकत्र आले तर राज्यात मोठी ताकद निर्माण होऊ शकते, हे सुद्धा जरांगे यांनी ओळखलंय। म्हणूनच मुस्लिमांच्या साथीनं मराठा आरक्षणासाठी दबाव वाढवण्याची जरांगे यांची खेळी आहे। त्यामुळे रविवार नंतर सोमवारी सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी जरांगे यांनी मुस्लिमांच्या ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरत ओबीसींची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। पण हाकेंनी मात्र जोरदार पलटवार करत जरांगे यांची मागणी फेटाळून लावली। तर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात। जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। जरांगेंना काय मुस्लिमांमध्ये पण सरसकट आरक्षण द्यायचं आहे का? पठाण शेख जे त्यांच्यामधले मातब्बर लोक आहेत, काय चाललंय जरांगेंचं? इकडं मागासवर्गीयांच्या अनाथ माती कालवायची हिंदू धर्मातल्या, आणि तिकडं अख्ख्या मुस्लिमांना देण्यात यावं असं म्हणून तिकडं मुस्लिमांच्या अनाथ माती कालवायची। राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तर जरांगे यांच्या मागणीची खिल्ली उडवली, ज्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगे यांच्यात वादाचा अभ्यास सुरू झाल्याचं दिसतंय। मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा तुझा अभ्यास कमी आहे, तुला माहिती आहे का 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे। अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही। मी काय म्हणलं याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा, कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका। तुम्ही काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले। म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकतील, तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत, मी सांगितलेलं ऐकतील, कारण मी खरं सांगतो। आधीच मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष सुरू आहे। त्यात आता जरांगे यांनी मुस्लिम धर्मीयांना सुद्धा यात ओढण्याचा प्रयत्न केलाय। जरांगेंचा हा प्रयत्न किती यशस्वी होतो आणि आगामी काळात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत.